चला महाराष्ट्राच्या भूगोलला सुरुवात करतोय आपण. शांतता. जे जे प्रश्न मी विचारणार आहे त्याचे उत्तर येत असलं तर हात वरती करायचं, नाही असलं तर आपण एक्सप्लेनेशन पाहू. ठीक आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, महाराष्ट्रात किती तालुके आहेत? महाराष्ट्रात किती तालुके आहे? बर 358. दुसरा प्रश्न, महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत? किती? महाराष्ट्रात 36 जिल्हे आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? हा आपला महाराष्ट्र. आता महाराष्ट्र जसा व्यासीन तसा हा आपला महाराष्ट्र आहे. ही आपली पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. काय झालं? का बरं बोलताय? हा काय मोबाईल ओपन राहू दे ना, काही हरकत नाही ना. तुम्ही लिहिलाय त्याचा फायदा होईल. डोक्यात जात आहे ना. लक्ष द्या. आता फक्त 1.5 तास मीच बोलीन, बाकी तुम्ही ऐकायचं. जेव्हा बोलीन उत्तर द्या तेव्हाच बोलायचं. जर मला आता कोणी बोलताना दिसला तर मग मी त्या लेक्चर मधून आखली देईन. ट्रॅफिक हवालदारची स्टोरी माहिती ना? ट्रॅफिक हवालदारची स्टोरी माहित नाही? ऐकून घ्या. जर समजा एखादी ट्रॅफिक हवालदारने एखादी माणसाला सांगितलं की तू नियम मोडलाय, तुला फाईन बशीन, तर फाईन बशीन. नंतर त्या माणसाने किती बी म्हटलं मी हेल्मेट घातलं होतं, मी नियमांचं पालन केलं होतं, मग तरी पण तुम्ही मला कसं काय फाईन मारला, तर ते ग्राह्य धरलं जात नाही. जे कोर्टात त्याला तो दंड भरावाच लागतो. कारण कोर्ट काय म्हणतं की जे ट्रॅफिक हवालदार म्हणतोय ते खरं आहे, कारण की तो एक सरकारी नोकर आहे. समजतंय ना? तसं आता इथे जे कोणी मला बोलताना दिसला तर मग मी त्याला वर्गातून हाकलून देईन. तुम्ही फक्त ऐकायचं काम करायचंय. उत्तर येत असेल तर एकदम चांगलं, नाही येत असेल तर मग उत्तर तुम्हाला भेटेनच. प्रश्न विचारलाय पेपर सेटरने आपल्याला की महाराष्ट्राच्या पूर्व बाजूला, महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला कोणता जिल्हा आहे? बरोबर आहे का? महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला कोणता तालुका आहे? महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? सगळ्यात पहिले तर जिल्हा कोणता? शाबास. सगळ्यात पहिले महाराष्ट्रातला पूर्वेकडचा कोणता रे? गडचिरोली. दक्षिणेकडचा सिंधुदुर्ग. पहिला गडचिरोली, पूर्वेकडचा. हा प्रश्न आला होता की महाराष्ट्राच्या पूर्वेकडे कोणता जिल्हा आहे? तर गडचिरोली सर्वात पूर्वेकडे. सर्वात दक्षिणेकडे, पश्चिमेकडे सांगू शकत, कारण ते 7चे 7 जिल्हे एक साइडलाच आहे. आणि उत्तरेकडे हा नंदुरबार. पण आता प्रश्न चेंज झालाय. तो म्हणतोय आता पूर्वेकडे, पूर्व दिशेला, महाराष्ट्राच्या सर्वात पूर्व दिशेला कोणता तालुका आहे? कोणता आहे रे? शाबास, भामरागड. मग तो भामरागड पण कुठे असेल? गडचिरोली मध्येच असेल. भामरागड, गडचिरोली. गडचिरोली बद्दल जर पाहायचं गेलं तर गडचिरोली हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झालाय? गडचिरोली हा जिल्हा जसा ठाण्यामधून पालघर 1 ऑगस्ट 2014, जसा ठाण्यातून पालघर वेगळा झालाय तसाच गडचिरोली जिल्ह्याचं सुद्धा विभाजन झालंय. कोणत्या जिल्ह्यामधून? चंद्रपूर जिल्ह्यामधून. चंद्रपूर जिल्ह्यामधून गडचिरोलीचं विभाजन 26 ऑगस्ट 1982 ला झालेला आहे. हा सुद्धा प्रश्न पोलीस भरतीने विचारलेला आहे. माहिती होतं? माहिती होतं ना? पण ऑप्शन मध्ये सर 26 ऑगस्ट 1982. समजताय का? समजताय का? 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन त्याचं गडचिरोली मध्ये दुसरं रूपांतर झालं. म्हणजे आता चंद्रपूर वेगळा आणि
गडचिरोली वेगळं. समजतंय? पुढे आता गडचिरोली बद्दल जर अजून पाहायचं गेलं तर गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. बरोबर आहे की नाही? बर, पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंबटिंब असून भारताच्या टिंबटिंब टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्याने व्यापलेले आहे. सगळ्यात पहिले तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ त्याने विचारलंय आणि त्यानंतर त्याने भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र व्यापलंय हे विचारलंय. कोण सांगतं? सगळ्यात पहिले तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे प्रत्येकाचं पाठ पाहिजे. प्रत्येकाचं म्हणतोय मी, कारण आपण महाराष्ट्रात राहतो. मग जर लिहिलं नसेल तर लिहून घ्या. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ऍक्युरेट आकडा आपला पाठ पाहिजे. 3,07,713 चौरस किलोमीटर. 3,07,713 चौरस किलोमीटर. आणि भारताच्या एकूण 100% 9.36% क्षेत्र हे महाराष्ट्राने व्यापलेले आहे. मग ज्या ऑप्शन मध्ये आपल्याला 3,07,713 कॉमा 9.36% दिसेल ते आपलं उत्तर असेल. आलं उत्तर? क्षेत्रफळ पाठ झालं का? बर, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर असून ते भारताच्या 9.36% एवढं व्यापलेलं आहे. मग आता इथे प्रश्न निर्माण होतो की भारतातलं सर्वात मोठं राज्य कोणतं? मग भारताचं सर्वात मोठं क्षेत्रफळाने मोठं राज्य कोणतं? सगळ्यात जास्त क्षेत्रफळाने 3,42,000 चौरस किलोमीटर. 3 लाख राजस्थानने व्यापलेलं आहे. 2 नंबर महाराष्ट्र. 2 नंबर मध्य प्रदेश. आणि 3 नंबर क्षेत्रफळात आपण भारतात 3ऱ्या क्रमांकावर आहे. क्षेत्रफळात आपण भारतात 3ऱ्या क्रमांकावर आहे. मग प्रश्न तयार झाला की भारतात महाराष्ट्राचे स्थान क्षेत्रफळानुसार कितवे आहे? कितवे रे? 3रे आहे. 1 नंबर 3,42,000 राजस्थान, 2 नंबर मध्य प्रदेश आणि 3 नंबर महाराष्ट्र. बर, लोकसंख्येनुसार भारतात 1 नंबर उत्तर प्रदेश 19 कोटी. उत्तर प्रदेश 19 कोटी. 2 नंबर महाराष्ट्र 11 कोटी 23 लाख. महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? 11 कोटी 23 लाख 2011च्या जनगणनेनुसार. झालं लिहून? नेक्स्ट, सगळ्यात महत्वाचा प्रश्न. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार सांगा. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार सांगा. पाठ पाहिजे, पाठ. महाराष्ट्राबद्दल जेही काही प्राकृतिक गोष्टी विचारले त्या गोष्टी आपल्या पाठ पाहिजे. कोण सांगतं? हे पाय, हे जेवढे हात उभे ना हे कंटेंडर आहे पोलीस भरतीचे. मी तेच सांगतोय की या लोकांना माहितीये की काय प्रश्न विचारला जातोय आता. आणि जे हात खाली आहे ना ते खालीच आहे. मग किती भाऊ? महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार. रेखावृत्तीय विस्तार. सगळ्यात पहिले तर महाराष्ट्राला कोणते विस्तार असतात? 1 रेखावृत्तीय विस्तार आणि 2 अक्षवृत्तीय विस्तार. दोघं आपण घेणार आहे. सगळ्यात पहिले रेखावृत्तीय विस्तार 72 अंश. बोला, 72 अंश 6 काय? दिशा पूर्व. रेखावृत्तीय विस्तार सांगत असताना दिशा पूर्व असते. अक्षवृत्तीय विस्तार सांगताना दिशा उत्तर असते. पाठ कसा करायचं? अ चा उ. 72 अंश 6 पूर्व ते 80 अंश 9 पूर्व. रेखावृत्त हा झाला आपला रेखावृत्तीय विस्तार.
अक्षवृत्तीय कोण सांगतं? अक्षवृत्तीय हा 15°8 उत्तर ते 82°, 22°, उत्तर रेखावृत्त, उत्तर अक्षवृत्त 15°8 ते 22°1 हा आपला अक्षवृत्तीय रेखा विस्तार आहे. हे 4 प्रश्न महत्वाचे. सगळ्यात पहिला तो क्षेत्रफळ विचारतो, बरोबर आहे ना. दुसरं काय विचारतो? रेखावृत्तीय विस्तार किती, अक्षवृत्तीय विस्तार किती, तालुके किती, जिल्हे किती, प्रशासकीय विभाग किती. महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहे? प्रशासकीय विभाग महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती रे? 6. कोणकोणते? वरतून वरतून नाशिक, पुणे, संभाजीनगर, अमरावती, नागपूर, कोकण झाले 6. हे 6 प्रशासकीय विभाग आहेत. ठीक आहे. मग पुढचा प्रश्न तयार होतो, सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? छत्रपती. नेक्स्ट पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न तयार झाला एकदम खतरनाक. महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? हे बघा, हा महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? मग उत्तर दक्षिण विचारले तर काय विचारीन रे? पूर्व पश्चिम. सांगा तुम्ही, उत्तर दक्षिण किती रे? 720 किलोमीटर. आणि पूर्व पश्चिम 800 किलोमीटर. आपल्याला प्रश्न आला की महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती? तर 800. पूर्व पश्चिम 800 आणि उत्तर दक्षिण 700. या 720 वर प्रश्न, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? 720 किलोमीटर लांबीचा. समजलं? बर. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा. आता पाहू किती लोकांचे हात वरती होता. महाराष्ट्र राज्याची राजधानी कुठे आहे? महाराष्ट्र राज्याची राजधानी कुठे आहे? महाराष्ट्र राज्याची राजधानी कुठे आहे? मागे मुंबई. महाराष्ट्राची राजधानी काय आहे? माटा सुद्या भाऊ, आपल्याला वाटतं लय सोपा प्रश्न आहे, पण तो बी आठवत नाही. महाराष्ट्राची राजधानी, उपराजधानी, उपराजधानी, सांस्कृतिक राजधानी, सांस्कृतिक राजधानी, प्रशासकीय राजधानी, प्रशासकीय राजधानी, प्रशासकीय राजधानी. हा कोणती आहे? उद्या सांगा, मला पण माहित नाही. प्रशासकीय राजधानी. हा त्याच्यानंतर कोणती राजधानी? सांस्कृतिक झाली पुणे. ऐतिहासिक राजधानी, ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर आपली. हा पर्यटन राजधानी विचारायचं होतं, ऐतिहासिक नाही. पर्यटन, पर्यटन राजधानी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न. आता आपला जो कोकण आहे, कोकणामध्ये किती जिल्हे आहे? कोकणामध्ये किती जिल्हे आहे? त्यांनी विचारलंय की कोकणाची सुरुवात कुठून होते आणि एंड कुठे होतो? दमणगंगा ते तेरेखोल, दमणगंगा ते तेरेखोल. सगळ्यात पहिले तुम्हाला आता कोकण दाखवतो. कोकण. आता महाराष्ट्राचा जो नकाशा आहे तो मला काढता येत नाही, पण तुम्ही असं समजायचं की तो महाराष्ट्राचा नकाशा आहे. मी पूर्ण प्रयत्न करीन चित्रकला सुधारवण्याचा, पण ते काही सुधारणार नाही. उत्तर दक्षिण मोठं आहे ना आपलं, उत्तर दक्षिण मोठं आहे ना.
800 किलोमीटर, सॉरी पूर्व पश्चिम 800 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण किती आहे 720. हा आपला महाराष्ट्र आहे बरोबर. आता याच्यामध्ये हा आहे आपला सह्याद्री पर्वत. कोणता पर्वत? सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वताला लागून कोण आहे रे? कोकण असा चिंचोडा प्रदेश आहे. काय म्हणतात त्याला? चिंचोडा प्रदेश आहे आणि त्याच्या बाजूला अरबी समुद्र. असं विचारलं जातं की सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र या दोघांच्या दरम्यान जो चिंचोडा भाग आहे त्याला काय म्हणतात? चिंचोडा म्हणजे काय? छोटा एकदम. किती? त्याचं नाव काय आहे? कोकण. कोकणची टोटल जर क्षेत्रफळ पाहायचं म्हटलं तर 30,394 30,694 चौरस किलोमीटर. 30,694 चौरस किलोमीटर एवढा कोकण आहे. समजतंय का? आणि या कोकणामध्ये टोटल जिल्हे किती रे? 7. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 7 जिल्हे या कोकणामध्ये आहे. समजलं? चला आता त्यानं विचारलंय की या कोकणाची सुरुवात कुठून होते आणि एंड कुठे होतो. मग आपण पाहिलं की सुरुवात होते दमणगंगा ते तेरेखोल. तेरेखोल ही सगळ्यात शेवटची नदी आहे सिंधुदुर्ग मध्ये. ऑप्शन मध्ये ते नाहीये पण आपल्याकडे. मग ऑप्शन मध्ये काय आहे? दमणगंगाच्याच बाजूला डहाणू. डहाणू ते तेरेखोल. डहाणू ते तेरेखोल. मग आपल्याकडे कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? आपल्या महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. सगळ्यात जास्त पाऊस कोणत्या विभागात पडतो? कोकण. सगळ्यात जास्त पाऊस कोणत्या विभागात पडतो? कोकण. कोकणात सर्वात जास्त पाऊस हा कुठे पडतो? सिंधुदुर्ग मधील आंबोली येथे. कोकणात सर्वात जास्त पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे हा पाऊस पडतो. किती रे? 707 सेंटीमीटर. आकडा लक्षात ठेवा. 707 707 सेंटीमीटर. 707 सेंटीमीटर पाऊस आंबोली येथे पडतो. मग प्रश्न तयार झाला होता महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? सिंधुदुर्ग आंबोली किंवा आंबोली सिंधुदुर्ग. मग पहा सर्वात जास्त पाऊस इथे पडतो. व मग पहा प्रश्न कसा तयार होतो? उत्तरेकडे जाताना आता ही कोकणाची सिंधुदुर्ग जी जिल्ह्याची बाजू आहे ही दक्षिण बाजू आहे. वरती जाताना पावसाचे प्रमाण म्हणजे कोकणाच्या उत्तरेकडे जाताना पावसाचे प्रमाण कमी होत जाते. पावसाचे प्रमाण कमी होत जाते. मग प्रश्न आला होता की कोकणात उत्तरेकडे जाताना पावसाचे प्रमाण कमी होत जाते. समजतंय? समजतंय का? आपल्याला काय वाटतं कोकणात जास्त पाणी पडतो मग वाढत असेल. पण जसं जसं वरती जातो तसं तसं हवा कशी होत जाते रे? विरळ होत जाते, थंड होत जाते. तर पाणी खालीच पडतं जास्त. ठीक आहे पुढे. पुढचा प्रश्न. अर्नाळा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अर्नाळा बघा 3 किल्ले आहेत. एक आहे पहा नरनाळा, कर्नाळा आणि अर्नाळा. तिघ किल्ल्या कोणकोणत्या जिल्ह्यात आहे त्यांचे नाव आपण पाहू. नरनाळा, कर्नाळा आणि अर्नाळा. पालघर का ठाणे? पालघर. बर व्यवस्थित लिहून घ्या. तिघांमध्ये कन्फ्युजन आहे. नरनाळा अकोला, कर्नाळा रायगड आणि अर्नाळा पालघर.
तिघ किल्ल्यांचे नाव लिहिले. आता त्याने विचारलंय की हा अर्नाळा किल्ला आहे, हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे? सागरी किल्ला आहे. म्हणजेच काय? पाण्यात. जलदुर्ग. दुर्ग म्हणजे काय? किल्ला. पुढचा प्रश्न, पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहे? पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहे? सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला असणारे राज्य कोणते? मध्य प्रदेश. हा सातपुडा जो पर्वत आहे हा मध्य प्रदेश मध्ये, ज्याला आपण एमपी म्हणतो. एमपी. पंचमढी कुठे? मग पंचमढी मध्य प्रदेश मधलं थंड हवेचं ठिकाण आहे. आणि चिखलदरा अमरावती मधील थंड हवेचं ठिकाण आहे. पुढचा प्रश्न हा आला होता मागच्या वेळेस आपल्याला. महाराष्ट्रामध्ये उंचीनुसार तिसऱ्या स्थानी कोणते शिखर आहे? महाराष्ट्रामध्ये उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते? पहिलं कळसुबाई 1646 मीटर. दुसरं साल्हेर 1567 नाशिक मध्ये. कळसुबाई कुठे? अहमदनगर. साल्हेर. आणि आपलं जे उत्तर आहे आता 3 नंबरला कोण आहे? घनचक्कर. ते कुठे? अहमदनगर मध्ये. घनचक्कर. ठीक आहे. पुढे दरकेसा टेकड्या. नाव बघा, दरकेसा टेकड्या. दरकेसा टेकड्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? शाबास, व्हेरी गुड. कोणत्या? गोंदिया जिल्ह्यात आहे. गोंदिया कोणत्या साईडला? हा, कोणत्या साईडला? पूर्व साईडला. समजतंय ना? कुठे? नागपूर विभागात. नागपूर प्रशासकीय विभागात. नागपूर प्रशासकीय विभागाने कोणकोणते? नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर. 6 आहे ना? 8 जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहे रे? संभाजीनगर. 5 नाशिक, पुणे, अमरावतीत 6 आहे. नाही मी 5 आहे. अमरावती मध्ये किती आहे? 5. वा. अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अमरावती. चलो पुढे. पुढचा प्रश्न, दरकेसाचा पाठ झाला का? या टेकड्या आहे. या टेकड्या कुठे? गोंदियामध्ये आहे. एमपीएससी सुद्धा आलाय. दरकेसा टेकड्या. तर आपल्या पाठ पाहिजे. प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रतापगड, सातारा. नेक्स्ट. आता पहा, आतापर्यंत प्रश्न काय बनत होता की कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. किंवा कळसुबाईची उंची किती? किंवा महाराष्ट्रातील सर्वात मोठं शिखर कोणतं? आता प्रश्न कसा तयार झालाय चेक करा की कळसुबाई हे शिखर कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. म्हणजेच काय आपल्याला माहिती पाहिजे आता ते नेमकं कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. एक अहिल्यानगर, नाशिक. अहमदनगरचं नाव चेंज होऊन काय झालंय आता? अहिल्यानगर टू नाशिक. या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. सर्वात जास्त अहिल्यानगर मध्ये. ठीक आहे. प्रश्न कसा समजला का? की कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? अहिल्यानगर ते नाशिक. पुढचा प्रश्न, अस्तंभा ही डोंगर रांग. अस्तंभा ही डोंगर रांग कोणत्या पर्वत रांगेत आहे? अस्तंभा ही डोंगर रांग कोणत्या पर्वत रांगेत आहे? सातपुडा पर्वत रांगेत आहे. बरोबर का? हिचं लांबी कोण सांगू शकतं का? उंची अस्तंभाची उंची विचारली आहे. 1325 ही अस्तंभाची उंची आहे. मला सांगा आता हे अस्तंभा कोणत्या जिल्ह्यात आहे?
अस्तंभा कोणत्या जिल्ह्यात आहे? पाठ आहे का? बर. पुढचा प्रश्न, हनुमान